नमस्कार मंडळी. आज 18 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मधच्या भागात अर्जुन सायली मधुभाऊंना बघायला येतात. अर्जुन डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, यांना अचानक काय झालं? ते काय माहित नाही, पण कोमात असताना पेशंटची पल्स रेट कमी जास्त होत असते. तसं आता काळजी करण्याचं काही कारण नाहीये. पेशंट आता स्टेबल आहे. लेट अस सी अँड वॉच. सायली आनंदाने म्हणते, मधुभाऊंची प्रकृती स्थिर आहे, हे खूप आहे माझ्यासाठी. देवी आई पावली. डॉक्टर, मधुभाऊंच्या कंडिशन मध्ये आणि आधीच्या कंडिशन मध्ये काय फरक आहे? असं करा, आपण बाहेर जाऊ, मी सांगतो तुम्हाला. मी थांबते मधुभाऊ जवळ. किती घाबरलो तुम्ही मला. तुम्हाला काही झालं तर मी काय करायचं हो? तुम्हाला आधीच सांगून ठेवते, शपथ आहे आता तुम्हाला. मला सोडून कुठेही जायचं नाही तुम्ही. आणि आता हे खूप झालं असं हे हॉस्पिटलमध्ये झोपून राहणं. आता लवकर व्हायचं आणि आश्रमात जायचं. सांगा ना, व्हाल ना तुम्ही लवकर बरे? तर मंडळी, सायली खूप रडते. मधुभाऊ त्यांचे डोळे लावतात. मधुभाऊ, तुम्ही डोळ्यांची उघडझाप केली की काय मला भात झाला? मला भात झालेला नाही आहे नो. तुम्ही खरंच डोळ्यांची उघडझाप केली नो. मधुभाऊ परत डोळे उघडझाप करतात. माझी वेडी आशा, म्हणून कदाचित मला असा भात झाला असेल. सायली खूप भावनुक होते. तुम्हाला पण माझ्याशी गप्पा अशा वाटतात का? मधुभाऊ परत डोळ्यांची उघडझाप करतात. मधुभाऊ, तुम्ही खरंच मला उत्तर देताय? मधुभाऊ परत डोळे उघडझाप करतात. मधुभाऊ, तुम्ही हो म्हणालात ना? पापण्याची उघडझाप केली तुम्ही. आईली खूप आनंदात जात असते. मला वाटतंय ते बरोबर आहे ना मधुभाऊ? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देताय ना? सायली आनंदाने त्यांना सांगायला जाते, मधुभाऊ आता माझ्याशी बोलले. काय? हो बाबा. म्हणजे शब्दांनी नाही बोलत आहे, पण पापनाची उघडझाप करून मला प्रतिसाद देत आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर असेल ना, तर पापनाची उघडझाप करतात ते. सिरियसली? तू खरं बोलतेस ना? हो, तुम्ही चला ना. अर्जुन, प्रताप आणि चैतन्य येतात. बघा, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. मधुभाऊ, आम्हाला इथे सगळ्यांना बघून आनंद होतोय ना? मधुभाऊ डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करत नाही. सायली, त्यांचे डोळे हलत नाहीये. मधुभाऊ कोमात आहे ना, तोपर्यंत त्यांची बॉडी मुवमेंट होणं शक्यच नाहीये. प्रतापही सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतो. सायली, मला वाटतं तुला भास झाला असेल. नाही बाबा, भास नाही. मधुभाऊ आहो, बोला ना. सगळ्यांना सांगा बरं, तुम्हाला माझं बोलणं कळतंय. तुम्ही मला प्रतिसाद देताय. मधुभाऊ, बोला ना आता. आम्हाला इथे बघून आनंद होतोय ना? मधुभाऊ डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करतात. बघा, बघून सगळ्यांना आनंद होतो. शपथ, वहिनी, हा चमत्कार आहे. मी डॉक्टरांना बोलून आणतो. चैतन्य डॉक्टरांना बोलवण्यासाठी जातो. अर्जुन, अरे माझा विश्वासच बसत नाहीये. मधुभाऊंनी सायलीला उत्तर दिलं. हो डॅड. मधुभाऊ, तुम्हाला आश्रमात परत यायचंय ना? आठवण येते ना आश्रमाची? मधुभाऊ त्यांचे डोळे उघडझाप करून प्रतिसाद देतात. डॉक्टर येतात आणि मधुभाऊंना तपासतात. मधुभाऊ मध्ये हे खरंच खूप इम्प्रूव्हमेंट आहे. सायली अर्जुनला म्हणते, त्यांची तब्येत बिघडली होती ना, तेव्हा मला खूपच भीती वाटली होती. आय एम व्हेरी शुअर ते आता लवकर बरे होतील. ऑब्व्हियसली असणारच. डॉक्टर म्हणाले होते की त्याचं इम्प्रूव्ह झालं. काय झालं ते माहित नाही. मला सांग, जेव्हा तू त्यांना भेटायला गेलीस आतमध्ये, त्यांची तब्येत ठीक होती ना? हो, बरे होते. मग तू त्यांच्याशी असं काय बोलली? तेव्हा सायलीला आठवतं की सायली मधुभाऊंना
तिच्या आई वडिलांबद्दल बोलली होती. ते सदा लोखंडे माझे बाबा असतील का हो मधुभाऊ? मी त्यांच्याशी आई बाबाबद्दल बोलले. म्हणजे माझं मतच झालं मधुभाऊंकडे. माझं मनच मोकळं केलं मधुभाऊंकडे. सगळं बोलले आणि मग मधुभाऊ अस्थिर व्हायला लागले. त्यांची तब्येतच बिघडली. तुझे आई बाबा कोण आहेत हे मधुभाऊंना माहित आहे. ते लोखंडेच असतील हेही त्यांना माहीत असेल. आणि जर ते लोखंडे नसतील तेही मधुभाऊंना माहीत असेल. आपण आई बाबांना त्यांच्या समोर आणलं तर? ग्रेट निका आयडिया. आता फायनल निकाल लागेलच. सगळेजण घरी येतात. कल्पना अर्जुनला विचारते, मधुभाऊ कसे आहेत? ठीक आहेत आता, बरे आहेत. मधुभाऊंनी तर फारच घाबरून टाकलं होतं. पण डॉक्टर म्हणताय की त्यांची प्रोग्रेसमेंट दिसतीये. मगाशी अर्जुननी सांगितलं आणि आम्हाला फार काळजी वाटली होती. अगं पण तुम्ही घरी कशाला आलात? मी तुमचा डब्बा हॉस्पिटलमध्ये पाठवला असता ना. अगं त्या दोघांना पण फ्रेश होण्याची गरज होती ना, म्हणून आलेत ते. मधुभाऊ बरे आहेत आता आणि सर्वात महत्वाचं त्यांची प्रकृती स्टेबल आहे. आणि परत हॉस्पिटलला जाणारच होतो आम्ही. मला असं वाटतंय की मी आईबाबांना घेऊन जाते मधुभाऊंना बघायला. पण म्हणते, अगं पण आता कशाला? आजी तिला म्हणते, असू दे, मधुभाऊंना बी कळू दे सायलीचे आई वडील कोण आहेत ते. मैनावती सदाशिवला बोलत असते. इतक्या विश्वासाने त्या सुभेदारांचा विश्वास गमावला होता. सगळं पाणी पाणी झालं त्याचं. आता रिकाम्या हाताने घरी जावं लागणार आपल्याला. नाही 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 मैने, असं होऊन चालणार नाही. मैने, मी काय म्हणतो, झालं ते झालं. आता इथून निघायचं तर ते खिसे भरूनच. कसे खिसे भरून राहणार आहेत आपले? आपल्याला लाथ मारून हाकलून देतील ते काही नाही. या श्रद्धा टेलरमध्ये सदा आणि मैनाचं गाठोडं रिकामच जाणार आहे. अगं मैनावती, आपलं भरलेलं गाठोडं जाणार इथून. त्यांनी लात मारायची वाट बघायची नाही. त्याच्या आधीच असा डल्ला मारायचा ते त्यांना कळायच्या आत. इथून ताटमानीनं निघून जायचं. हो, आता असा मोठा डल्ला मारणार. सायली दरवाजा उघडते. सायली बेटा, ये. मी तुम्हाला हेच सांगायला आलीये की मधुभाऊंची तब्येत जरा बिघडली होती, पण आता ते बरे आहेत. बरे म्हणजे तसेच आहेत, पण डॉक्टर म्हणाले की आता त्यांच्या जीवाला धोका नाहीये. हो का? छान छान. प्रिया हे सगळं बोलणं लपून ऐकत असते. बरं झालं. मैनावती विचार करते, बरंच झालं सायलीने आमचं बोलणं ऐकलं नाही. मला वाटतंय की तुम्ही दोघं माझ्या बरोबर त्यांना बघायला या हॉस्पिटलमध्ये. प्रिया विचार करते की सायली या दोघांना का घेऊन चालली हॉस्पिटलमध्ये. याचा अर्थ एकच होऊ शकतो की सायलींना पटलंय की हे तिचे खरे आई बाबा आहेत. म्हणजे आता नशिबाचे फासे माझ्या बाजूने पडायला लागलेत. सदाशिव सायलीला म्हणतो, मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये? काय ग? अगं येऊ की. ज्याने आमच्या पोरीला वाढवलं, ज्याने आमच्या पोरीला पोटच्या पोरीसारखं जपलं, त्यांना भेटायला यायला आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? चला मग लगेच निघूया. आत्ता? हो ठीक आहे, चल. चल. सचिन बघतो अस्मिताचे एवढे मिस कॉल आणि मेसेजेस. तो अस्मिताला व्हिडिओ कॉल करतो. फायनली अस्मिता व्हिडिओ कॉल उचलते. कसा आहेस सचिन? मला मिस करतोयस ना? अरे वा, मी तुझे एवढे कॉल घेतले नाही तरी तुझा मूड चांगलाच आहे. हा फोन नक्की माझ्या बायकोलाच लागलाय ना? तू गायब असण्याची सवय झालीये मला. बरं ऐक ना, आज मम्मा आणि डॅड आपल्या घरी येणार आहेत. आई केव्हापासून बोलवत होत्या ना, त्याला आज मुहूर्त लागलाय. हो ग्रेट. म्हणजे आईबाबाला गप्पा मारण्यासाठी कुणाची तरी कंपनी मिळालीये. नाहीतरी तू आणि मी घरात नसतो. ते कंटाळ करत असतील ना. तू टोमणा मारतोयस मला?
मी नेहमी कशी माहेरी असते असं म्हणतोय का तू? पण हा जो सूर लागलाय ना तो करेक्ट अस्मित दीक्षितचा लागलाय. हा कॉल माझ्या बायकोलाच लागलाय. साक्षी आलेली असते. पुरे आता इथे घरात किती टेन्शन चाललेत, त्यामध्ये माझे हार्मोन्स वर खाली होत आहे. माहितीये किती चिडचिड होते माझी. अस्मे चिडचिड अजिबात करायची नाही. आपल्याला हसरं बाळ हवंय ना, मग त्याच्या आईने नेहमी हसत राहायचं आणि पूर्ण आजी तुला जे काही सांगतायत ते सगळं ऐकायचं. साक्षी घरी आलेली असते. सचिनचा व्हिडिओ कॉल चालू आहे की मीटिंग चालू आहे. सायली सदाशिव आणि मैनावतीला मधुभाऊंजवळ घेऊन येते. मधुभाऊ हे माझे वडील सदाशिव लोखंडे आणि ही माझी आई मैनावती लोखंडे. सदाशिव म्हणतो, तुम्ही आमच्या लेकींना स्वतःच्या पोरीसारखं वागवलो, तिच्यावर चांगले संस्कार केलेत म्हणून आमची पोर आज श्रीमंताच्या घरात आहे सून म्हणून. मधुभाऊ तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाही हो. तरीची झोळी केली ना तरी उपकार फेडणार नाही तो तुमचे. मैनावती सदाशिवला म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही त्यांच्याशी? ते कामात आहेत ना. कोमात? हा तेच ते. त्यांना कुठे कळतंय तुम्ही काय बोलतायत ते. पण आपली सायली कायम त्यांच्याशी बोलते. अगं तू मधुभाऊंसाठी काही फळं वगैरे काही आणले नाही का? अशी ग तू. हा रे कर्मा, सरलीस मी. सायली पुढच्या वेळेला येताना आम्ही मधुभाऊंसाठी घेऊन येईल. तेवढी आठवण कर फक्त मला. मधुभाऊ तुम्हाला माझ्या आईबाबांना भेटून आनंद झाला ना? मधुभाऊ काहीच हालचाल करत नाही, त्यांच्या डोळ्याची उघडझेप करत नाही. अर्जुन सदाशिवला म्हणतो, आमचं काम झालं, तुम्ही जाऊ शकता. म्हणजे मधुभाऊंना भेटवायचं होतं ना तुम्हाला, आता तुम्ही घरी जाऊ शकता आता. आणि काय आहे ना, डॉक्टरांनी पाहिलं की इथे खूप गर्दी झालीये तर ते ओरडतील ना. मी कॅब बुक केलीये, ते येईल आता. चल ग महिने, येतो मधुभाऊ. सदाशिव आणि मैनावती गेल्यानंतर सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ आता जे येऊन गेलेत ना ते माझे आईबाबा आहेत. तुम्ही माझा गाठोड्यात ठेवलेला फोटोवरून यांनी त्यांना शोधून काढलंय. मधुभाऊ माझं मन नाही मानत आहे की ते माझे आईबाबा आहेत. मैनावती सदाशिवला म्हणते, तुम्ही ते सायलीच्या बापाशी काय बोलत होता? असं काय त्यांना सगळं समजत होतं. तुमचे उपकार झाले. मैने मला काय अक्कल कमी आहे का? सायलीचं मन राखायला म्हणून तसं बोललो ग. अर्जुनही मधुभाऊंना सांगतो, मधुभाऊ मी सायलीच्या शाळेत गेलो होतो, तिथून यांना शोधून काढलं. सायली आणि तिच्या आईचे DNA टेस्ट सुद्धा केले, रिपोर्ट मॅच सुद्धा झाले. मला सुद्धा वाटतंय की सायली त्यांची मुलगी नाही असू शकत, पण जिथून मी रिपोर्ट आणले ते लॅब खूप खात्रीची आहे. तिथून चुकीचे रिपोर्ट येऊ शकत नाही मधुभाऊ. आता आपण बाहेर आलोच आहेत ना, तर जरा पाणीपुरी खाऊत. नेहमीप्रमाणे पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर तू त्यांच्याशी भांडणं कर. तूने तो हमको 4च पुऱ्या दिल्या. कळलं मला, ते करायला मला आवडतंच. आता लगेच आपल्याला सुभेदाराच्या घरी पळावं लागणार आहे का? तिथे कोण आपली वाट बघतंय? हो, आपलं काय ठरलं होतं, मोठा हात मारायचा आणि पळून जायचं. आजच करू ना. अगं आजच काय करू, येडी आहेत का महिने तू? अगं आता दिवसा ढवळे कसं करणार, घरात सगळे असतात ना. काय तुमची कामिनी मेंदू काय संपार गेलेली असतात का? मान काय डुलत आहेत तू? अहो बाहेर निघालो तेव्हा घरातले सगळे बाहेर निघाले होते. तन्वी नेमकीच बाहेर गेली होती आणि घरात पूर्ण आजी सोडून कोणीच नव्हतं. नव्हतं. अगं पण पूर्ण आजीचं काय करायचं? तिला आडवीड करायला आपल्याला कितीसा वेळ लागणार आहे? ही सगळा पैसा तिच्याच ताब्यात असतो. अगदी बरोबर बोललीस मैने. मैनावती काय हुशार आहे ग तू. मग अशी ती शिदोरी उघडल. अगं महिने, पण ते शिदोरीपर्यंत पोहोचायचं कसं माहित होतं मला का? मैनावती इकडे तिकडे बघते, कोणी ऐकत तर नाहीये आणि सदाशिवला सगळं समजावून सांगते.
सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ मी असल्या रिपोर्टवर नाही मानत. अहो ते दोघं सतत खोटे बोलतात. चोऱ्या आई बाबा कसे असतील? मधुभाऊंचा हात सायली हातात धरते. मधुभाऊ माझ्या डोक्यात याचा सगळा गुंता झाला. तो गुंता आता फक्त तुम्ही सोडू शकता. तुम्ही यांना सांगितलं होतं ना की माझे आई बाबा जिवंत आहे. हे तुम्हाला माहित आहे की ते कोण आहेत. हे सत्य जाणून घेण्याची मला खूप गरज आहे मधुभाऊ. हे सत्य फक्त तुम्ही मला सांगू शकता. मधुभाऊ आत्ता येऊन गेलेले सदाशिव आणि मैनावती खरंच माझे आई बाबा आहेत? सायली मधुभाऊंनी काहीच मुवमेंट नाही केली. म्हणजे त्यांचं उत्तर नाही असेल. भाऊ मला सांगा ना मधुभाऊ. मला जे वाटतंय की ते लोखंडे माझे आई बाबा नाही आहेत हेच खरं आहेत ना? मधुभाऊ त्यांच्या डोळ्याची पापणी उघडझेप करतात. मी पुन्हा एकदा खात्री करून घेतेय मधुभाऊ. ते DNA रिपोर्ट चुकीचे आहेत ना? मधुभाऊ परत त्यांच्या डोळ्याची पापणे उघडझेप करतात. मधुभाऊ सदाशिव आणि मैनावती हे माझे जन्मदात ते आहे. हा खूप मोठा गैरसमज आहे ना? मधुभाऊ त्यांचं उत्तर त्यांच्या डोळ्याच्या पापण्याच्या उघडझेपने देतात. सायलीला खूप खूप आनंद होतो. तिचा आत्मविश्वास दृढ होतो. तिच्या मनातला संकेत खरा ठरतो. ती अर्जुनला आनंदाने म्हणते, बघितलं ना तुम्ही? मधुभाऊंनी स्पष्ट सांगितलं, त्या लोखंडे माझे आई बाबा नाही आहेत. आता आणखीन कुठला पुरावा हवाय तुम्हाला? आय एम रिअली सॉरी बायको. मी तुझं आधीच ऐकायला पाहिजे नव्हतं. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझे आई बाबा आहेत म्हणून त्यांचं सगळं वागणं खूप सहन केलं. पण आता मी त्यांना धडे शिकवणारच आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागात कोणीच नसतं, फक्त पूर्णा आजी असते. मैनावती पूर्णा आजीला म्हणते, कॉफी करू का तुमच्यासाठी? आणि झोपेचं औषध देते. अस्मिता इकडे तिकडे पूर्णा आजीला बघते. पूर्णा आजी कुठे राहिली तू? तिला सांगणार आहे माझ्या सासूबाई चिडल्यात. ती नाही आली ना? मैनावती आणि सदाशिव दागिन्यांची चोरी करतात. अर्जुन सायली पण पोचलेले असतात घरी. सायलीचं लक्ष बाहेर जातं. ए कोण आहे तिकडे? चोर चोर असं म्हणून ती पकडायला जाते. अश्विन त्यांच्या डोक्यावरचा मास्क काढतो. सदाशिव आणि मैनावती असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.